तर आपली एखादी इच्छा असते, छोटी असते किंवा मोठी असते, तर आपण संकल्प करून सेवा करतो. तर कसं असतं ना, ज्यावेळेस आपण संकल्प करतो तर त्याचा शेवटसुद्धा तो चांगलाच होतो असं असतं. त्यामुळे आपल्याला आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला संकल्प करूनच सेवा करावी लागते. तुमचे समजा 9 गुरुवारचं व्रत तुमचं असेल किंवा तुमचं आपले स्वामी समर्थ महाराजांचे 11 गुरुवार व्रत तुमचे असू द्या किंवा स्वामी चरित्रामृत त्याचं पारायण असू द्या, गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, म्हणजे कोणतेही जरी आपण पारायण करतो संकल्पयुक्त, तरच आपली एखादी इच्छा असते मनातली ती लवकर पूर्ण होते असं असतं. आणि जर आपण संकल्प केला नाही, आपण अशीच सेवा केली डायरेक्ट, तर आपल्याला ती गोष्ट म्हणजे आपली जी काही इच्छा असते ती आपली पूर्ण होत नाही आणि आपल्याला त्या सेवेचं फळसुद्धा मिळत नाही. आणि तीच गोष्ट आपल्याला कंप्लीट करायला खूप आपल्याला तडजोड करावी लागते असं असतं. त्यामुळे आपल्याला कोणतीही सेवा करताना तर बघा, आपण जर संकल्पयुक्त सेवा केली, कोणतेही व्रत केलं, तरच आपल्याला त्या सेवेचं फळ भेटतं, आपली इच्छा पूर्ण होते. तर या व्हिडिओची पूर्ण माहिती आहे आपल्या चॅनलवर. स्वामी सेवा स्मिता यूट्यूब चॅनल आहे, तिथं जाऊन तुम्ही चेक करा व्हिडिओ आणि पूर्ण व्हिडिओ पहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.